आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. सावित्रीबाई फुले यांची जयंती विकास मंदिर शाळेत साजरी. भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी स्त्रियांबद्दल चूल आणि मूल ही धारणा मोडीत काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, स्त्रियांची जीवनशैली ज्यांनी पूर्णपणे बदलली, अशा स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर 4 येथील विकास मंदिर सेमी इंग्रजी माध्यमिक व माध्यमिक शाळेमध्ये व्ही पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये निबंध स्पर्धा, संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. सोबतच व्ही पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांची जी जयंती आहे ती साजरी करून त्यांचं जे महान कार्य आहे स्त्री शिक्षणासंबंधामधलं ते समजावून देण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो. आणि या निमित्तानं आम्ही अनेक स्पर्धाही घेत असतो. त्या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा असते, वेशभूषा असते, नाटिका असतात. काही वेळेला आपण गाण्यांच्याही स्पर्धा या संबंधामध्ये घेतो. आणि विद्यार्थ्यांचं प्रबोधन जे आहे ते प्रबोधन या ठिकाणी करत असतो. स्त्री शिक्षणाचं महत्त्व 18व्या शतकात 19व्या शतकाच्या शेवटी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही अमूल्य असं म्हणा किंवा महान कार्य केलेलं आहे त्याची आठवण जी आहे ती आठवण या निमित्तानं होत असते. जातीयता नष्ट करण्यासाठी ज्योतिबांनी पद्धतीनं प्रयत्न केले. त्याबरोबर जर स्त्री शिकली किंवा समाज शिकला तर ह्या समाजामध्ये असलेल्या अनिष्ट गोष्टी ज्या आहेत किंवा एक ठराविक जातीचा पगडा जो समाजावर आहे तो नष्ट होईल आणि सगळे पुरुष आणि स्त्रिया आपल्या जाती धर्म लक्षात न घेता एकोप्यानं राहतील आणि एक समाजव्यवस्था चांगल्या पद्धतीची निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारची वातावरण निर्मिती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेला केलेली होती. आणि त्याची फळं जी आहेत ती फळं आता आपल्याला 20व्या आणि 21व्या शतकामध्ये पाहायला मिळत आहेत. स्त्रिया ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं धारिष्ट्य शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये आलं, शिकल्यामुळे त्यांच्यामध्ये आलं. काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळायला लागलं. अनिष्ट काय आहे आणि चांगलं कुठलं आहे हे त्यांना कळायला लागलं. आणि त्यामुळं पुढली जी समाजरचना आहे या आत्ता जी काही समाजरचना आहे त्या समाजरचनामध्ये पुरुष असतील स्त्रिया असतील आपले हक्क आणि कर्तव्ये हे काही संविधानाने दिलेल्या गोष्टी आहेत त्या मानून आत्ताची समाजरचना जी आहे ती एक उत्कृष्ट समाजरचना भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्याची पाळंमुळं जी आहे ती पाळंमुळं निर्माण केली असतील तर ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये संतांनी जे कार्य केलं त्या संतांच्या कार्यामध्ये संत गाडगे महाराजांचं कार्य हे फार महान मानलं जातं. साधी माणसं म्हणजे साधा माणूस तो गावामध्ये दिवसभर त्या ठिकाणी स्वच्छता करणार, रात्री त्या मंदिरामध्ये लोकांना बोलवून त्यांचं प्रबोधन करणार आणि तुम्ही शिकलं पाहिजे, मग स्त्रियांना मान दिला पाहिजे, स्त्रियांची कर्तव्ये जे आहे त्याला तुम्ही हातभार लावला पाहिजे, देव नाही आहे देव माणसामध्ये पाहिला पाहिजे आणि आईवडीलच आपले हे दैवता आहेत. ही देव ही संकल्पना जी आहे ती समाजरचना व्यवस्थित व्हावी म्हणून निर्माण केलेली व्यवस्था आहे. ही विचारसरणी गाडगे महाराजांनी समाजामध्ये रुजवली. देव कुणीही पाहिलेलं नाही हे सगळेच मान्य करतात. मग तसंच गाडगे महाराज म्हणतात की देव ही संकल्पना जी आहे ती आपल्या समाजाला एक चांगली दिशा राहावी म्हणून निर्माण केलेली आहे. आणि म्हणून देव हा या ठिकाणी सजीव नसला तरी किंवा त्याला आपण देव सर्वत्र आहे म्हणतो, म्हणजे त्यामध्ये मग मानव हाच देव आहे. आता 33 कोटी देव आपण एवढे 33 कोटी देव कुठले कोणी विचारतं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक माणसामध्ये देव आपण पाहिला पाहिजे आणि त्याच्या अडीअडचणीमध्ये आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, त्याला आनंद दिला पाहिजे.
अशा प्रकारची जी काही विचारसरणी आहे ती संत गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, तुकाराम महाराज घ्या, ज्ञानेश्वर घ्या, नामदेव घ्या, या सगळ्यांनी जे काही वातावरण निर्मिती केली त्यामुळंच आजची जी काही सामाजिक परिस्थिती आपल्याकडं आहे ती निर्माण झालेली आहे. आणि हे कार्य जे आहे ते कार्य ह्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी म्हणून ह्या जयंत्या पुण्यतिथी आम्ही साजरी करत असतो. आणि त्या निर्माण करत म्हणजे साजऱ्या करत असताना त्याचा उद्देश जो आहे तो उद्देश महत्त्वाचा आहे. आजकाल काय होतं की पुण्यतिथी साजरी केली, जयंती साजरी केली जाते, पण ते काय हार घातला गुच्छ घातलाही झालं, पण तसं नाही. ज्या व्यक्तीसाठी आपण ते दिवस साजरा करतो त्या व्यक्तीच्या जीवनामधल्या काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत किंवा ज्या आपल्याला पुढल्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. अशा प्रकारची विचारधारणा मुलांच्यामध्ये जर आम्ही रुजवू शकलो तर निश्चितच ती मुलं पुढल्या काळामध्ये समाजामध्ये आपल्या कर्तव्याला जागणार अशी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर या निमित्तानं आम्ही या ठिकाणी प्रश्नमंजुषा आणि त्यानंतर त्यांची सावित्रीबाईंची जी काही जयंती आहे ही साजरी केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दलची माहिती देऊन कर्तव्याची जाणीव करून आम्ही हा कार्यक्रम आता संपवलेला आहे. धन्यवाद. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.